पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने सोलापूर विद्यापीठाकडून निर्मल कुमार फडकुले सभागृहात चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी अधिक माहिती दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज फडकुले सभागृहामध्ये चित्र प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। या चित्र प्रदर्शनामध्ये सामाजिक संकुलशास्त्र यांचे संचालक आदरणीय डॉक्टर कांबळे सर आहेत। आपण त्यांची थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी विचारणा करूयात। सर, आज हे चित्र प्रदर्शन भरलेलं आहे, तर याबद्दल आपण थोडक्यात निवेदन व्यक्त करावं। आपल्याला माहीत आहे की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे आणि या निमित्तानं विद्यापीठाने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल। काल आपल्या ज्ञानशोध केंद्रामध्ये ग्रंथ प्रदर्शन झालं, त्याचं उद्घाटन झालं। ते मला वाटतं 2-3 दिवस ते पण खुलं आहे सर्वांसाठी। आणि आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वैभवशाली परंपराचं जो काय चित्रमय प्रदर्शन आहे ते आपण सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना ते अगदी व्यवस्थितपणे त्यांना पाहता यावं, त्याचा लाभ घेता यावा म्हणून आपण शहरामध्येच डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये याचं आयोजन केलेलं आहे। आणि मला खात्री आहे की सोलापुरातले नागरिक याचा पुरेपूर फायदा घेतील, लाभ घेतील। सर, या आपण चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे। या चित्र प्रदर्शनामध्ये वेगळ्या प्रकारचे चित्रकारांना बोलवले आहे की काही स्थानिक चित्रकार आहेत? हो, कसं आहे की अहिल्यादेवींचा इतिहास किंवा त्यांचं जे काही काम आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते तयार केलेलं आहे। त्यामुळे इथं आपण लांडे नावाचे जे काय ते चित्रकार आहेत त्यांचे वेगवेगळे फोटोज जे आहेत ते आपण इथं प्रदर्शित केलेले आहेत। सामाजिक समरसता मंच त्यांनीसुद्धा काही फोटोग्राफ्स, काही माहिती जी आहे ती त्यांनी तयार केलेली आहे, त्याचंसुद्धा आपण प्रदर्शन इथं केलेलं आहे। काही स्थानिक जे काही कलाकार आहेत त्यांचेसुद्धा काही चित्र जे आहेत ते आपण इथं प्रदर्शित केले आहेत। एकूणच सर्व स्तरातील लोकांचं इथं या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे आणि मला खात्री आहे की या प्रदर्शनाचे जास्तीत जास्त लोक, विशेषतः सोलापूर शहरातील नागरिक जे आहे याचा लाभ घेतील। सर, आपण माहिती सांगितलीत, परंतु या प्रदर्शनामार्फत आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? आपल्याला माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जो आहे तो केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर तो संपूर्ण देशाभरामध्ये त्यांचं प्रशासन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं। अनेक परंपरा ज्या आहेत ते त्यांनी आपल्या देशाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या ज्या सगळी जी काय कामं आहेत ही सर्व कामं वेगवेगळ्या फोटोतून, वेगवेगळ्या चित्रातून आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। आणि सोलापुरातील नागरिक नक्कीच या सगळ्या प्रदर्शनाचा लाभ जो आहे तो घेतील आणि स्वतः ते या सगळ्या याच्यातून प्रेरणा घेतील। धन्यवाद सर। कांबळे सरांनी आज आपल्याला उपयुक्त माहिती सांगितली की या चित्र प्रदर्शनाद्वारे सामाजिक लोकांना किंवा जनतेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं कार्य चित्राद्वारे सगळ्यांना प्रदर्शित व्हावं, त्यांनी केलेलं कार्य जीर्णोद्धार मंदिरांचा, या सरांनी खूप छान माहिती मिळाली। धन्यवाद सर। मी कॅमेरामन निलेश कोठा, मुरलीधर काळे पत्रकार आणि डॉक्टर जगताप, लोकप्रधान चॅनल सोलापूर।